हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवाद आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. दुनियादारी या चित्रपटानं मराठी फिल्म इंडस्ट्रीमधली अनेक रेकॉर्ड खऱ्या अर्थानं मोडली. सगळ्यांना अतिशय भावलेला आणि पुन्हा पुन्हा बघायला लावणारा असा हा चित्रपट आणि या चित्रपटातील एक जोडगोई पुन्हा आता आपल्या समोर येते. 22 जानेवारीला गुरु हा चित्रपट प्रसारित झालेला आहे, प्रदर्शित झालेला आहे आणि गुरुच्या निमित्तानं गुरुचे दिग्दर्शक आणि मुख्य कलाकार आज दोघेही आपल्या सोबत आहेत. मी स्वागत करतो संजय दादा जाधव यांचं. दिग्दर्शक आहेत गुरुचे आणि त्याचबरोबर अंकुश चौधरी. दोघांचे स्वागत आहे. अंकुश, मी अजून चित्रपट बघितलेला नाहीये, पण त्यातला जो टीजर मधला जो डायलॉग आहे, दुनिया गोल है जिंदगी झोल है, त्या ह्याच्यावरून एकूण दिसते की एक टपोरी आणि एक बेफाम जगणारा असं ते कॅरेक्टर असावं. नेमकं काय कॅरेक्टर आहे सांगणार का? गुरु हे एकतर काय म्हणूया आपण त्याला, प्रत्येकाच्या घरात एक गुरु असतो असं म्हणायला हरकत नाही. त्या पद्धतीचं गुरु आहे. या फिल्म मधला गुरु असा आहे की थोडासा दयाळू आहे, थोडासा मायाळू आहे, थोडासा चालू पण आहे, थोडासा डेंजरस आहे. स्वतःच्या स्टाईलमध्ये प्रत्येक गोष्ट सॉल्व्ह करणारा असा हा गुरु आहे. कलरफुल आहे, फिल्मी आहे. प्रत्येक घरातल्या तरुणाला असं वाटत असतं की आपण या हिरोसारखं व्हावं, त्या हिरोसारखं व्हावं. तर हा फिल्मी असा आहे की प्रत्येक हिरोचं काही ना काहीतरी त्याच्यामध्ये आहे आणि ते घेऊन तो जगत असतो आणि स्वतः नाचतो, दुसऱ्यांना नाचवतो, स्वतः हसतो, दुसऱ्यांना हसवतो आणि कायम सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. असा हा गुरु आहे. पण या सगळ्या हिरोंचा काही अंश असताना ते कॅरेक्टर करत असताना कुठे मिमिक्री तर करायला लागली नाही ना? नाही, अजिबात करायला लागलेलं नाही. कारण काय की स्वतःची एक स्टाईल काही करून मेंटेन करायचं हे खूप ठरवून मी आहे. सो किती प्रयत्न झाले तरी त्याच्यामध्ये गाण्यामध्ये काही ठिकाणी या हिरोची स्टाईल, त्या हिरोची स्टाईल येईल, पण गुरु हा स्वतःच एक कॅरेक्टर आहे. ओके, त्याची स्वतःची स्टाईल आहे. मग त्याचं कमरेवर हात ठेवणं विठ्ठलासारखं आणि तिसऱ्या मजल्यावर बघणं आणि नेहमी गॉगल घालणं, हातात कडं असणं, गळ्यात जी लिहिलेलं असणं, नेहमी मारामारी करण्यापूर्वी कडं मागे पुढे करणं, असे वेगवेगळे त्याचे स्टाईल्स आहेत. सो काय म्हणू आपण त्याला, स्वतःचं एक कॅरेक्टर त्यांनी उभं केलेलं आहे. म्हणजे दुनियादारी मधला जसा DSP होता त्याची स्वतःची एक स्टाईल होती, तशी आता गुरुची वेगळी स्टाईल बघायला मिळणार आहे मला. करेक्ट. अच्छा, मग तोच गॉगल आज मुद्दाम घातला पाहिजे. मुद्दाम त्यासाठीच रिफ्लेक्टर वाली ही गॉगल आहे. आणि आता सध्या महाराष्ट्रात ही स्टाईल आली आहे. सगळेजण आम्हाला फोटो काढून पाठवतात, कमरेवर हात ठेवायचे असे आणि असं वरती बघायचं. आणि त्याचं कॅम्पेन खूप मोठं झालंय. लहान मुलांपासून आजी आजोबा सुद्धा हल्ली गॉगल घालून असे वरती तिसऱ्या मजल्यावर बघतात आणि फोटो काढून पाठवतात आम्हाला. वा. संजय दादा, सुरुवातीला म्हणलं त्या पद्धतीनं दुनियादारीनं अक्षरशः वेळ लावला. सुहास शिरवाळकरांची कादंबरी जेवढी गाजली होती त्याच्या दसपटीनं हा चित्रपट गाजला आणि मला तर असं वाटतं की चित्रपटामुळे पुन्हा एकदा त्या कादंबरीला उजाळा मिळाला, पुन्हा एकदा ती कादंबरी अनेकांनी वाचली. त्यानंतर आता गुरु, या सगळ्या प्रोसेसमध्ये गुरु कधीपासून डोक्यात घुलत होता? गुरु हा बेसिकली खूप खूप मसालेदार असा चित्रपट आहे. म्हणजे ज्याच्यात व्हेरी हेवी ॲक्शन, हेवी रोमॅन्स, हेवी इमोशन्स, हेवी कॉमेडी, बेसिकली एंटरटेनमेंटचं पॅकेज असलेला हा सिनेमा आहे. आणि असा सिनेमा करायचं हे आमचं, मी आणि अंकुश ज्यावेळी आम्ही एकमेकांना पहिल्यांदा भेटलो आभाळमायाच्या वेळी 15-16 वर्षापूर्वी, आणि आमची चांगली मैत्री झाली. त्यानंतर आम्ही नेहमी डिस्कस करायचो. त्यावेळी हा टेलिव्हिजन करायचा, मी टेलिव्हिजन करायचो, पण आम्ही नेहमी म्हणायचो की यार अशी एक फिल्म केली पाहिजे अंकुश, त्याच्यात हिरो का ऐसे एंट्री होगा, हिरो ॲक्शन करेगा, हिरो धमाल करेगा आणि ऑडियन्सला 2 तास आपण फक्त मनोरंजन द्यायचं, यु नो. तर ही गोष्ट 15-16 वर्षापूर्वीपासून आमचं चाललं होतं की असं करूया, असं करूया, असं करूया. पण प्रत्येक गोष्ट व्हायला असं ती वेळ असावी लागते. ती वेळ गुरुच्या निमित्ताने आली आणि फायनली गुरु पडद्यावर आला. तर 15-16 वर्षापूर्वी जे स्वप्न जे बघितलं होतं ते आता पूर्ण झालं आणि त्याचं एक समाधान आहे. पण मग दुनियादारी जे करत होता त्यावेळी पण गुरु कुठेतरी डोक्यात होताच? गुरु तर गुरु कसं आहे ना की हे आमच्या नसानसात भिनलेलं आहे, यु नो. की आम्ही जेव्हाही असे भेटतो त्यावेळी आम्ही नेहमी डिस्कस करतो
कि हीरो का एंट्री ऐसा करते हैं यार, उसको ऐसा प्रेजेंट करेंगे, फिर वो ऐसा एक्शन करेगा, वो ऐसा गाना गाएगा. तर आणि दिस इज वन थिंग. अँड सेकंडली ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ज्यावेळी फिल्म बनवायला लागलो आणि फिल्म बनवताना पैसे लागतात आणि त्या पैशांचं महत्त्व ज्यावेळी आम्हाला कळायला लागलं की हे पैसे प्रोड्युसरला परत आले पाहिजेत, यु नो, तर त्याच्यासाठी एकच आहे की ऑडियन्स जो सिनेमा बघायला येतो त्या ऑडियन्सला 2 तास स्वतःची दुःख विसरायला लावून त्यांना एंटरटेन करू, त्यांचं मनोरंजन करू आणि जेव्हा सिनेमागृहातून ते बाहेर पडतील तेव्हा ते हसत हसत बाहेर पडतील, अरे वा मजा आया फिल्म देखने का, यु नो. तर हा चित्रपट कॉमेडी पट आहे, ऍक्शन पट आहे की लव्ह स्टोरी आहे? हा मसालेदार चित्रपट आहे. ह्याच्यात सगळं आहे, सगळं. ह्याच्यात कॉमेडी आहे, याच्यात ऍक्शन आहे, याच्यात रोमॅन्स आहे, याच्यात इमोशन आहे, याच्यात स्टोरी आहे, ड्रामा स्टोरी आहे, ड्रामा आहे. जर तुम्ही म्हणाल की एक सोशल मेसेज आहे का, तर हो, याच्यात सोशल मेसेज पण आहे. याच्यात वाद आहे का, तर आहे. याच्यात संवाद आहे का, तर आहे. नाट्यात्मक त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळे ऍस्पेक्ट आहेत. करेक्ट. अच्छा. पण हा चित्रपट करत असताना तुम्हाला अंकुश हे पहिल्यापासून डोळ्यासमोर नाव नक्की होतं? हा, म्हणजे या कॅरेक्टरसाठी अंकुशच असणार हे नक्की होतं का? हा, म्हणजे आधी अंकुशाला मग स्टोरी आली, असं झालं. बरं, ओके. अच्छा. आणि उर्मिला काय कुठलं कॅरेक्टर करते? उर्मिला आणि त्यात तिला स्कोप आहे का सगळ्याचं? हो हो. कसं आहे, उर्मिला ना, मी उर्मिला बरोबर दुनियादारीच्या वेळी काम केलं, पण ऍज अ कॅमेरामॅन म्हणजे उर्मिलाने तिचा डेब्यू माझ्याबरोबर केला आई शपथ नावाच्या सिनेमामध्ये, जेव्हा मी कॅमेरामॅन म्हणून काम करत होतो आणि उर्मिलाचं पहिली फिल्म होती. तर तेव्हापासून मी उर्मिलाला पाहिलंय. एक वेगळं पोटेन्शियल आहे तिच्यामध्ये, एक खूप सुंदर ऍक्ट्रेस आहे ती. त्यामुळे ना डिरेक्टरचं कसं असतं ना की आर्टिस्टवर डिपेंड असतो खूप डिरेक्टर, की तो डिपेंड करतो की हा आर्टिस्ट करू शकेल का, आणि ते ट्युनिंग जमलं की त्याचा उपयोग पिक्चरसाठी नक्कीच चांगला होतो. बरोबर. तर उर्मिलाच्या बाबतीत कसं होतं ना की मी खूप डिपेंडेंट असतो, रादर मी खूप रिलॅक्स असतो की मला माहिती आहे की हे ती कॅरी करेल, कारण शी इज अ ब्रिलियंट ऍक्ट्रेस, यु नो. त्यामुळे मी दुनियादारीमध्ये पण ज्यावेळी तिने मीनूचं कॅरेक्टर केलं त्यावेळी मला माहिती होतं, म्हणजे मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की अरे मीनूचं कॅरेक्टर ऍक्च्युली तुम्ही दुसऱ्याला कोणाला तरी द्या आणि उर्मिलाला नका देऊ. तो आय वॉज व्हेरी फर्म की नाही उर्मिलाच करणार हे कॅरेक्टर. सेम गोज विथ प्यारवालीमध्ये नंदिनीचं कॅरेक्टर ज्यावेळी, तर उर्मिला अशी दिसतच नाही इथपर्यंत मला माझ्या टीमने पण सांगितलं की नाही नंदिनी नाही करणार, पण आय वॉज व्हेरी ॲडमेंट की नाही उर्मिलाच करणार. सेम गोज विथ मँगो डॉलीचं कॅरेक्टर ती गुरुमध्ये करते. तर मला माहिती आहे की मँगो डॉली ती गुरुची मँगो डॉली. बरं, ओके. सगळे कॅरेक्टरची नावं असं थोडीशी अशी हटके. तर मला एवढं माहिती होतं की हे कॅरेक्टर ती नक्की चांगलं करू शकेल. अच्छा, ओके. अंकुश, सुरुवात झाली होती थिएटरपासून. आता या मराठीतला सुपरस्टार म्हणून तू वावरतोयस, पुन्हा एकदा थिएटरकडे जावं असं कधी वाटतं का? खूप वाटतं आणि इच्छा पण आहे. पण आता फिल्म्सकडे बघताना असं होतं की नाटकासारखंच होतं की पूर्वी नाटकाला आपण महिना दीड महिना तालीम करायचो आणि मग नाटक करायचो. आता फिल्मला असं होतं की महिना दीड महिना आधीपासून पहिल्या प्रोसेस, रायटिंग पासून प्रोसेसमध्ये असतो आणि संपल्यानंतर शूटिंग, त्याचं रिलीज, डिस्ट्रीब्युशन इथपर्यंत आपण असतो. सो प्रमोशनसाठी फिरत असतं, त्यामुळे आपोआप आपले 6 महिने निघून जातात, कळत पण नाही. सो मला असं वाटतं की आता ही प्रोसेस मी एन्जॉय करतोय आणि लोक फिल्मकडे यायला लागलेत. तर पटकन मी आता लगेच नाटक करायला गेलो तर मला मध्ये गॅप घ्यावं लागेल. पण मी नाटक करेन, एखादं चांगलं नाटक आलं ना तर नक्की करेन, जे शनिवार रविवार असे फक्त शोज होते आणि मग ते 2-3 वर्षासाठी करायला तरी हरकत नाही. चांगली स्क्रिप्ट पाहिजे, चांगला रोल पाहिजे, हे तर बेसिकली असणारच आहे. करेक्ट. अच्छा, पुन्हा आता गुरुकडे बोलूया. गुरुचा ट्रेलर बघत असताना त्यातले जे डायलॉग आहेत ते असे कम्प्लीट ऍक्शन पॅक्ड आणि स्टायलिश सगळे डायलॉग आहेत. कुणी लिहिले डायलॉग? आशिष पाथरेंनी लिहिले डायलॉग्स. आणि मला असं वाटतं जर तुम्ही गुरु बघाल तर जसा अंकुश या सिनेमाचा हिरो आहे तसा आशिष पाथरे हा पण एक हिरो आहे या सिनेमाचा. इतके सुंदर डायलॉग्स आणि इतकी सुंदर स्क्रिप्ट लिहिली आहे आशिष पाथरे. म्हणजे सिनेमा बघून ज्यावेळी तुम्ही बाहेर पडतात किंवा आताही लोक ज्यावेळी बाहेर पडतात आम्हाला ट्विटरवर, फेसबुकवर सगळे डायलॉग्स लिहून पाठवतात. अच्छा, हा. बर. तर त्या डायलॉगची मजा आहे. आणि म्हणजे टाळ्या शिट्ट्या देता याव्यात लोकांना, अशा पद्धतीचे डायलॉग्स ते आले. ओके. आणि गाणी अमित राजने एक गाणं केलंय जे टायटल ट्रॅक आहे गुरुचा, ते अमित राजने केलंय. पंकज पडकरने दुसरं गाणं केलं फिल्मी हुआ. आणि अजून एक गाणं मँगो डॉली जे पंकज पडकरनेच केलंय. आणि प्रफुल्ल कार्लेकर
जो पहिलंच पिक्चर आहे. अच्छा. खूप सुंदर गाणं केलं त्याने. ते फिल्म त्याच्यासाठी फिल्म बघायला पाहिजे, कारण ते गाणं आम्ही बाहेर काढू शकत नाही, कारण त्या गाण्यात फिल्मची स्टोरी दडली आहे. त्यामुळे आत्ता ते गाणं आम्ही बाहेर काढू शकत नाही, पण ते गाणं ऐकायचं असेल तर प्लीज फिल्म बघायलाच हवी, कारण खूप सुंदर गाणं झालंय. अच्छा. दिग्दर्शक म्हणून मला तुम्हाला विचारायचं आहे की काही जणांचं म्हणणं असतं की चित्रपट हे माध्यम वास्तवाचं दर्शन घडवतं, काही जणांचं म्हणणं असतं की चित्रपट या माध्यमातून सामाजिक प्रश्न समस्या मांडता येतात, तर काही जण म्हणतात की चित्रपट हे निव्वळ करमणुकीचं माध्यम आहे. तुम्ही कुठल्या पद्धतीच्या माध्यमावरती जास्ती विश्वास ठेवता? मला असं वाटतं हे करमणुकीचं माध्यम आहे, आणि मला हे वाटण्याचं कारणही असं आहे, कारण मी असं विचार करतो की ज्यावेळी एखादा माणूस मराठी सिनेमा किंवा सिनेमा बघायला येतो तर त्याची तुम्ही प्रोसेस लक्षात घ्या. तो माणूस तो घरी असतो किंवा ऑफिसमध्ये असतो किंवा कॉलेजला असतो किंवा कुठेतरी असतो, तिथून तो एक माइंडसेट रेडी करतो. तो ठरवतो की आता मी सिनेमाला जाणार. मग तो आयदर टॅक्सीने जाईल, रिक्षाने जाईल, बसने जाईल, ट्रेनने जाईल किंवा स्वतःच्या गाडीने जाईल किंवा चालत जाईल. त्याच्यानंतर तो त्या थिएटरमध्ये जातो. तो 150 ते 200 रुपयाचं तिकीट काढतो. ओके. त्याच्यानंतर जर त्याच्याबरोबर फॅमिली असेल, त्याच्याबरोबर त्याची गर्लफ्रेंड असेल, मित्र असतील, तर त्यांच्यासाठी खाऊ घेणे, त्यांच्यासाठी पॉपकॉर्न घेणे, या सगळ्यामध्ये त्याचे अजून एक 500 रुपये खर्च होतात. त्याच्यानंतर तो सिनेमा बघायला जातो, तो सिनेमा बघतो आणि मग तो सिनेमा बघून बाहेर पडतो. तो सिनेमा बघून बाहेर पडल्यावर सेम गाडी, कार, ट्रेन, जे काही माध्यम असेल त्याच्याने तो घरी जातो आणि मग तो व्हॉट एव्हर त्याचं रुटीन सुरू करतो. आता एवढा प्रोसेस एका माणसाला फिल्म बघण्यासाठी लागतो. म्हणजे तो ठरवून एक वेगळ्या विश्वात जातो, त्या विश्वात रमतो आणि मग तो त्या विश्वातून परत बाहेर येऊन स्वतःच्या विश्वात येतो. एवढं जर एखादा माणूस आपल्यासाठी करत असेल, एखादा मनुष्य आपल्यासाठी करत असेल, तर मला असं वाटतं हे माझं कर्तव्य आहे की त्याचं मी मनोरंजन करावं. त्याला मी अजून प्रश्न पाडू नयेत, त्याला मी अजून ऑलरेडी गुंतलेला आहे, त्यात आणखीन भर कशाला. एक्झॅक्टली. तर मी ह्या मताचा आहे की त्याचं मनोरंजन व्हावं. तो माझ्या विश्वात येतो आणि तो रमतो, तर तो रमायला हवा. तो ज्यावेळी दुसऱ्या विश्वात जातो त्यावेळी त्याला ह्या विश्वाची आठवण यायला हवी, असं मला वाटतं. इट इज माय थॉट. कदाचित माझं चुकीचं असू शकेल, पण हा माझा थॉट आहे, हा वैयक्तिक थॉट आहे की मला त्याचं मनोरंजन करायला आवडेल. दादा, तुम्ही आज मराठीमधले आघाडीचे दिग्दर्शक आहात. आता होते का, तुम्ही आता जे बोलात त्या अनुषंगाने मला बोलायचंय की मराठीमध्ये खूप चांगले चांगले प्रयोग होत आहेत, पण त्याचबरोबर असं होते की इतके चित्रपट यायला लागलेले आहेत आणि त्यामुळे रिलीज होताना सुद्धा सलग 3-3, 4-4 चित्रपट रिलीज होतात. आणि मग तुम्ही जसं म्हटलं तसं की त्या सर्वसामान्य माणसाला, प्रेक्षकाला तेवढे पैसे अफोर्ड करून थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघणं हे आजकाल थोडंसं अडचणीचं व्हायला लागले. पिक्चर बघायची इच्छा आहे, पण त्याला वेळ पण नाही आणि परवडत पण नाही. बरोबर. याच्यावरती काहीतरी विचार होणं आवश्यक आहे असं वाटत नाही का? म्हणजे आता गेल्या 15 दिवसात किंवा गेल्या वर्षभरात आपण जर बघितलं तर इतके चांगले मराठी चित्रपट आले आणि ते रिलीज होण्याच्या ज्या काही तारखा आहेत त्या जर बघितल्या तर इच्छा असून सुद्धा एकाच आठवड्यामध्ये जर 3 पिक्चर 4 पिक्चर आले तर तो बघू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. काय वाटतं तुम्हाला? नाही, हा जो तुम्हाला प्रश्न पडला तसंच मलाही प्रश्न पडलाय. याचं उत्तर मलाही मिळत नाही आणि आय डोंट नो. म्हणजे याच्यावरती कुठेतरी सगळ्या दिग्दर्शकांनी, निर्मात्यांनी, मराठीतल्या तरी एकत्र बसून बरोबर, पण कसं विचार विनिमय करण्याची गरज आहे असं वाटत नाही का? बरोबर. म्हणजे आता जे वरवरून जे दिसत आहेत प्रॉब्लेम्स, त्याच्यापेक्षा खूप जास्त प्रॉब्लेम्स कदाचित आम्ही पण फेस करतो. कारण हा प्रॉब्लेम बोलायला खूप ठीक वाटतो, पण हा प्रॉब्लेम काय होतं की प्रेक्षकांना पिक्चर बघायची इच्छा नक्की असते, पण त्याला ते त्यावेळेला प्रॅक्टिकली शक्य होत नाही. कधी वेळेमुळे असेल किंवा कधी तुम्ही म्हटलं तसं की तेवढं अफोर्ड करू शकत नाही. म्हणजे एका महिन्यामध्ये मी किती पिक्चर जाऊन बघू शकेन, याचं प्रत्येकाचं काहीतरी गणित असतं. त्या गणितामुळे ते गणित विस्कळीत होतं आणि त्यामध्ये बघता येत नाही म्हणून हा प्रश्न विचारला. सर, पण प्रॉब्लेम कसा आहे ना की आता वर्षाला आहेत 52 शुक्रवार आहेत आणि आपल्याकडे चांगले डिरेक्टर्स आहेत 86. तर तुम्ही काय करणार? तर त्यामुळे हा प्रॉब्लेम तर येणारच. आता याच्यावर सोल्युशन काय ते मला माहिती नाही. म्हणजे माझ्या मते गेली काही वर्ष हिंदी फिल्म इंडस्ट्री पण यावर सोल्युशन काढायचा प्रयत्न करते, पण त्यांनाही असं सोल्युशन मिळालेलं नाही अजून. सो आय डोंट नो, आय रिअली डोंट नो. आणि आय एम नॉट अन ऑथराइज पर्सन की मी अजून एवढा मोठा नाहीये की याच्यावर काहीतरी आपण निष्कर्ष काढू. कारण आमचे सिनियर्स पण आहेत. मराठीमध्ये तुमचं स्थान खूप वरच्या पातळीत आहे, त्यामुळे तुम्ही जर पुढाकार घेतला त्याच्यात नक्की काही ना काही सोल्युशन मिळू शकेल असं वाटतं. मला उपाय सुचला होता, पण मला माहिती आहे तो कितपत बरोबर आहे. आता आपण पूर्वीसारखं राहिलं नाही की बाबा थिएटरला जाऊन फिल्म बघणं फक्त हे आहे, अवेलेबल सोर्स आहे की त्यासाठी आपण फक्त थिएटरला बघू शकतो.
आता ते टीव्हीवर पण दिसतं. हो. आता तुम्ही मोबाईलवर पण बघू शकता, हो. तुम्ही आयपॅडवर बघू शकता, तुम्ही सॅमसंगच्या पॅडवर बघू शकता, कुठेही बघू शकता. सो मला असं वाटतं की ज्या दिवशी शुक्रवारी फिल्म रिलीज होते त्याच दिवशी ती टीव्हीला पण असावी, ती त्या दिवशी केबलला पण असावी, ती त्या दिवशी मोबाईलवर पण असावी, ती त्या दिवशी तुमच्या आयपॅडवर यावी, तुम्ही डाउनलोड करून बघू. अर्थात कुठूनही येऊन जाऊन ते लोकांनी बघावं यासाठीच आपण फिल्म बनवत असतो. तर लोकांना आता ते सोर्स कुठेही अवेलेबल होऊ शकतात. लोक जाता येता मोबाईलमध्ये बघू शकतात. तर त्याचे पैसे तुम्ही म्हणजे सरकार मान्य पैसे मोबदला त्याला गेला पाहिजे आणि त्याला वेगवेगळ्या माध्यमातून चित्रपट पाहण्याचं त्याला साधन मिळालं पाहिजे. पूर्वी नव्हतं, आता आहे, तर ते आपण ओपन करायला बरोबर. आता साधनं आहेत तशी. ज्यांना थिएटरला जाऊन बघायचंय, जो आनंद थिएटरला जाऊन बघायचा तो आनंद थिएटरला जाऊन घेऊ दे. ज्यांना आता तुम्ही मला सांगा, मी अनालिसिस केल्याप्रमाणे असं आहे की 40% लोक फिल्म बघूच शकत नाही. जे हॉस्पिटलमध्ये कामं करतात, जे अग्निशामक दलात आहेत, जे आपल्या बॉर्डरवर लोक आहेत, इतकी सगळी माणसं, ती 40% लोक, म्हणजे हे मी कमीत कमी सांगतोय, जास्त सोडून द्या, जे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स पासून सगळी लोक ते लोक फिल्म बघू शकत नाही. मग मधल्या फावल्या वेळेत ते जेव्हा 1-1.5 तासाचा प्रवास करतात, सांगलीचा माणूस जेव्हा काम करण्यासाठी इथे कोल्हापूरमध्ये येतो, वाशीचा माणूस जेव्हा मुंबईमध्ये काम करायला येतो किंवा पुणे मुंबई प्रवास करतो, कोणी पुणे कोल्हापूर प्रवास करतो, त्या प्रवासात आरामात फिल्म बघू शकतो. खरं. त्याचे काय 1 रुपया जाईल ना, आज 50 रुपये मिळतात तुम्हाला त्याच्यामध्ये. लोकांना सरकारने आपल्याला टॅक्स फ्री करून दिले सगळं, तर मराठी फिल्म बघायला हरकत नाही, तर कुठलाही सिनेमा बघायला हरकत नाही असं मला वाटतं. एक वेगळं सोल्युशन किंवा वेगळा विचार अंकुशने मांडलेला आहे. अर्थात पुन्हा म्हणलं की त्याच्याबद्दल प्रत्येकाचे मतं किंवा प्रत्येकाचे विचार प्रतिवाद असणार. गुरु हा चित्रपट 22 जानेवारीला प्रदर्शित झालेला आहे आणि त्यानिमित्तानं आपण या दिग्दर्शक आणि प्रमुख अभिनेते यांच्याशी बोलतोय. अजूनही काही बोलायचे, पण त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक. निसर्गाच्या कुशीत, हिरव्यागार तुलईत, ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतंय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर, पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर, निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त. पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं, रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. ॲपल हॉस्पिटल कोल्हापूर येथे आता उपलब्ध अत्याधुनिक 64 स्लाइस सिटी स्कॅन मशीन. मेंदूपासून पायाच्या अंगठ्यापर्यंतची सिटी स्कॅन तपासणी केवळ 8 ते 10 सेकंदामध्ये. पारंपरिक सिटी स्कॅन मशीनच्या तुलनेत अधिक सुस्पष्ट इमेजिंग व केअर डोस 4D या तंत्राद्वारे पेशंट्सना सर्वात कमी रेडिएशन, मेंदू विकार, हाडांमधील दोष, पोट विकार, फुफ्फुसांचे आजार, रक्तवाहिन्यातील दोष याबरोबरच हृदयाच्या रक्तवाहिन्यातील ब्लॉक्सचे निदान करण्याची क्षमता असणारे प्रगत मशीन. नवजात शिशु व लहान मुलांच्या तपासणीसाठी सर्वात जलद व नाममात्र रेडिएशन असणारे एकमेव सिटी स्कॅन मशीन. सर्व प्रकारच्या आधुनिक सिटी स्कॅन तपासण्या अल्प दरात उपलब्ध असणारे व गेल्या 2 दशकाहून अधिक काळ अहोरात्र सेवा पुरविणारे कोल्हापुरातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर ॲपल हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर. निसर्गाच्या कुशीत, हिरव्यागार तुलईत, ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतंय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर, पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर, निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त. पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं, रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. संवाद प्रतिवाद मध्ये आज आपण गुरु चित्रपटाचे दिग्दर्शक संजय दादा आणि अभिनेते अंकुश चौरे यांच्याशी बोलतोय. गुरुविषयी मगाशी बोललो, आता मला एक बोलायचं दुसऱ्या एका मुद्द्याकडे. ऑब्व्हियसली मग असा तोच मुद्दा आहे की आज मराठीतले तुम्ही प्रथितयश दिग्दर्शक आहात, त्यामुळे मला तुम्हाला विचारायचं आहे की आज अनेक चॅनेल्सवरती आपण बघतो की
दक्षिणेचे काही चित्रपट आहेत त्यामध्ये कन्नड असतील, तमिळ असतील, तेलुगू असतील, हे चित्रपट हिंदीमध्ये डब करून दाखवले जात आहेत. पण अजूनही मराठी चित्रपट हिंदीमध्ये डब करून ते आपल्या चॅनलवरती येऊ शकत नाहीयेत किंवा आलेले नाहीयेत. काय कारण? ही आपली मर्यादा आहे असं वाटते का तुम्हाला? लिमिटेशन असं वाटते का तुम्हाला? म्हणजे एकतर मराठी चित्रपट सृष्टीवरती हिंदीचा खूप मोठा प्रभाव आहे. हिंदी आणि मराठी यांच्यामधलं कनेक्शन खूप जवळच आहे. पण तरी सुद्धा आज चॅनेल्स जर बघितलं तर मराठी फिल्म्स हिंदी डब होऊन येत नाहीयेत ही वस्तुस्थिती आहे. हे आपलं अपयश मानायचं का? मला असं वाटतं की मराठी सिनेमा हा तसा इझिली कन्झ्युम होतो महाराष्ट्रात, ॲज फार एज महाराष्ट्र इज कन्सर्न. पण हिंदी चॅनलचं जर म्हणाल तर आय डोंट नो, एक प्रत्येक हिंदी चॅनलचं त्यांचं एक काहीतरी ठरलेलं असतं की त्यांना अशा प्रकारच्या फिल्म्स हव्यात. आता फॉर एक्झाम्पल जर तुम्ही गुरुचं उदाहरण घेतलं तर गुरु इज मोर लाईक अ साऊथ इंडियन फिल्म, व्हेरी मसाला एंटरटेनमेंट फिल्म. तर ज्यावेळी ही फिल्म बनवत होतो आम्ही आणि ज्यावेळी फिल्म रिलीज केली त्यावेळी असं प्रत्येकाचं म्हणणं झालं की प्रत्येकाने आम्हाला सांगितलं की अशी फिल्म नाही झाली मराठीत. ओके, तर मला असं वाटतं की टेलिव्हिजनचा एक जो ऑडियन्स आहे त्या ऑडियन्सला जी एंटरटेनमेंट हवी आहे ती मराठी सिनेमा किंवा बंगाली सिनेमा अजून तशा प्रकारची एंटरटेनमेंट देत नाही. मराठी सिनेमा इज व्हेरी कंटेंट ओरिएंटेड सिनेमा, खूप आशयघन सिनेमा असतो. म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं तर कट्यार काळजात घुसली किंवा नटसम्राट ही आताची ताजी उदाहरणं आहेत की हे सिनेमे खूप हे क्लास अपार्ट आहेत सिनेमा. तर हे सिनेमा ऍक्च्युली तुम्ही भाजी कापताना घरचा अभ्यास घेताना नाही बघू शकत. हा सिनेमा तुम्हाला थिएटरमध्येच बघायला पाहिजे किंवा जर टीव्हीवर चालू असेल तर आता मी नटसम्राट बघायला बसणार म्हणूनच तुम्ही बघायला हवा. तर हे मला असं वाटतं की चॅनल सर्फिंग करताना कुठल्याही चॅनलमध्ये अचानक चित्रपट सुरू झाला, अचानक चित्रपट बघायला या चित्रपटात होऊ शकत नाही. तर मराठी सिनेमाचं ना मला असं वाटतं की हे मराठी सिनेमाचं यश पण आहे टू सर्टन एक्सटेंट की ओके ठीक आहे ते पैसे कमवत नाहीत की सॅटेलाइट दुसऱ्या चॅनलला देऊन ते पैसे कमवत नसतील कदाचित, पण ऍटलिस्ट हा आशयघन सिनेमा असतो, कंटेंट ओरिएंटेड सिनेमा असतो जो सिनेमा बघताना इव्हन टेलिव्हिजन इंडस्ट्रीलाही असं वाटतं की नाही ऑडियन्स उठला नाही पाहिजे. तर याचा प्रीमियर करा, याचा महाप्रीमियर करा, हा सिनेमा टेलिकास्ट करा, पण तो बुधवारी दुपारी 2 वाजता कुठेतरी लागलाय किंवा मंगळवारी रात्री 12 वाजता कोणत्या तरी चॅनलला लागलाय असे हे सिनेमे नाही. म्हणजे सेम उदाहरण मी बंगाली सिनेमाचं पण देईन की बंगाली सिनेमा पण तुम्हाला दिसणार नाही असा की त्याचा डब झालेला आहे, कारण त्याची गंमतच ती आहे, त्या लँग्वेजची ती गंमत आहे आणि त्या कंटेंटची ती गंमत आहे की बंगाली सिनेमा पण खूप कंटेंट ओरिएंटेड सिनेमा असतो. तुमच्या दृष्टीनं मराठी फिल्म इंडस्ट्री समोरची सगळ्यात मोठी समस्या कुठली आहे? म्हणजे मल्टिप्लेक्स किंवा थिएटर उपलब्ध न होणं ही आहे, चांगले लेखक न मिळणं ही आहे, की आता म्हणलं त्या पद्धतीनं की आपल्याला हिंदीचा प्रभाव जरा जास्तीच मराठीवरती पडायला लागलाय ही पण एक समस्या वाटू शकते का? हिंदीचा प्रभाव नाही म्हणणार मी, मला समस्या असे हर्डल अशा म्हणू आपण. हर्डल आपण एकच म्हणू शकतो की मराठीचा प्रेक्षक जो आहे तो हिंदी सिनेमाला खूप जवळ आहे. त्यामुळे आम्ही ऍज अ मेकर ज्यावेळी आम्ही काही करायचं ठरवतो त्यावेळी हे खूप विचार करायला लागतो की अच्छा हे हिंदीत मिळतंय ना, मग हे मराठीत नाही करू शकत. म्हणजे अगदी त्या सब्जेक्टची रिक्वायरमेंट असेल तरी सुद्धा हा विचार करायला लागतो. नाही हे नको करूया आपण. म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं तर मराठी सिनेमा स्वित्झर्लंडला का जात नाही, तर तो स्वित्झर्लंड तुम्हाला हिंदी सिनेमात मिळतच. आता प्रॉब्लेम ऍज अ मेकर्स आमच्यासाठी होतो की एखादं लव्ह सॉन्ग करायचं आहे आणि मला असं वाटतं की ते हिमालयाच्या कुशीत व्हायला हवं, पण ते त्यांनी 1000 वेळा पाहून झालंय. बरोबर. मग आता मी काय वेगळी आयडिया लढवू, तर मग मला खूप आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करायला लागतो आणि मग मला तसं काहीतरी शूट करायला लागतं. हा माझ्यासाठी हर्डल आहे कारण हिंदी सिनेमाच्या प्रेक्षक खूप जवळ आहे, मराठी प्रेक्षक हिंदी सिनेमाच्या खूप जवळ आहे. पण तरीही मराठी प्रेक्षक हिंदी आणि मराठीची तशी तुलना करत नाही. तुलना नाही. मराठी चित्रपटातला कंटेंट त्यातला आशय हा अधिक महत्वाचा मानला जातो आणि तशानं लोक बघतातही. हो, आणि तेच बघायला जातात ते. बरोबर. त्यांना कंटेंटच हवा असतो, त्यांना एक आशय हवा असतो, त्यांना एक गोष्ट हवी असते. दे विल नॉट एक्सपेक्ट. म्हणजे जर तुम्ही मराठी सिनेमात एक
चल यार पब्लिक इधर बोर होएगा, इधर आयटम नंबर डालते हैं, असं नाही होऊ शकत मराठी सिनेमात. कारण दे डोंट एक्सेप्ट इट. त्यांना नकोय आयटम नंबर, त्यांना हवंय गोष्ट. कारण हे आयटम नंबर्स आणि हे बाकी सगळं जे आहे त्यांना दुसरीकडे अवेलेबल आहे, तर त्यांना तिकडे जे अवेलेबल आहे ते इकडे नको आहे. यु नो. अंकुश, एकूणच ऍक्शन हिरो म्हणून आता इमेज आहे, त्यातल्या त्या डबल सीट मध्ये थोडीशी ती इमेज त्या इमेजमधनं बाहेर आला होता. पण ड्रीम रोल असा कुठला कधी वाटतो का की मला हा रोल करायचा आहे, मला अशा पद्धतीचा रोल हवा आहे, असं कधी वाटतं? असं प्रत्येक फिल्मच्या वेळेला वाटत असतं. जो रोल मी करत असतो त्यावेळेला, म्हणजे जेव्हा दुनियादारीतलं DSP केला तेव्हा असं वाटत होतं की अरे वा काय सुंदर रोल मिळाला. तर तेव्हा मी त्या ड्रीम मध्ये असतो असं म्हणायला हरकत नाही. अच्छा. तर अजून आता गुरुमध्ये मी सध्या, म्हणजे आपण गुरुमय झालं असं म्हणायला हरकत नाही. आता मी त्या ह्याच्यात आहे, मी केल्यानंतर मी त्याच्यात खुश आहे, मी त्या ड्रीम मध्ये आता की हे आता ड्रीम सगळ्यांनी बघावं. ओके. पण ठरून असं अजून आठवत नाही मला किंवा मला असं की बाबा हे कॅरेक्टर करायचं माझं राहिलंय किंवा हे काहीतरी करायचं राहिलं, अजून तसं नाही झालं. पुढचे प्रोजेक्ट्स काय आहेत? तर मी थोडा विचार करेन, थोडा वेळ घेईन आणि मग, कारण माझ्या बॅक टू बॅक 2 वर्षात 3 फिल्म्स येऊन गेल्या आणि थोडं दमलोय मी आता. पण गुरुबद्दल बोलायचं झालं तर मला असं वाटतं की पूर्ण एंटरटेनमेंट करणारा आणि सहकुटुंब बघता येणारा असा चित्रपट म्हणून आपण गुरुकडे बघू शकतो. आणि जर USP हाच असेल की पूर्ण फॅमिलीसह निखळ करमणूक करणारा, डोक्याला त्रास न देणारा असा हा चित्रपट. अगदी. मला वाटतं 22 जानेवारीपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला गुरु आपण सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन पाहूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा या दोन्ही मंडळींशी संवाद साधूया. आज आमच्या स्टुडिओमध्ये आपण दोघे जण आलात, याबद्दल मी आपले आभार मानतो. आपल्या पुढच्या वाटचालीला मनापासून शुभेच्छा देतो. थँक्यू. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं.